आणि नाटिका प्रवास वर्णन चौफेर ज्ञान चित्रध्वनी रूपी अंक घरोघरी देई मनाला समाधान वाचक याहू करू साजरा वाचक याहू करू साजरा दिवाळी दसरा दैवप्रेमा मराठमोळ्या संस्कृतीचा चला घेऊया हो आस्वाद चला घेऊया हो आस्वाद चला घेऊया हो आस्वाद चला घेऊया हो आस्वाद. कांता काबाडी श्रद्धांजली. शेजार एक नातं रक्ताहूनही मोठं, जिव्हाळा माया सख्य त्यात असतं. प्रतिमा कांताची तशीच होती, ठेवून गेली जीवन स्मृती. कांता कुंवरश्याम काबाडी यांना दैदिप्यमानची भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार वाचक आणि प्रेक्षक मित्र हो. दैदिप्यमान दृक्श्राव्य बोलका दिवाळी अंकामध्ये मी रत्नाकर पिळणकर संपादक म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दिवाळी अंकाचं हे दुसरं वर्ष आहे आणि यावेळेला मी विषय दिला आहे माझ्या मान्यवर लेखकांना गोष्टी गावाकडील. आता गोष्टी गावाकडील म्हटलं की बऱ्याच जणांनी मला विचारलं की भाई आमचं गाव असं काही नाही आहे तर आम्ही कुठल्या विषयावरती लिहायचं. तर मी म्हटलं नाव आणि गाव हे प्रत्येक माणसाला असतंच असतं, पण समजा नाव नसेल तर गाव कसं असणार. तर मी त्यांना म्हटलं की तुमचं नाव मला हवं आहे, त्यामुळे तुम्ही गाव शोधून काढा तुमचं आणि लिहा. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली सोय करून घेतली आणि नाव आणि गाव दोन्ही या दिवाळी अंकासाठी दिलं आहे. तर दिवाळी अंकाच्या माझ्या सर्व मान्यवर लेखकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि त्याचबरोबर दिवाळी अंक चकाचक करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी श्रम घेतले परिश्रम घेतले आहेत, गायक डॉक्टर अपर्णा मयेकर, आनंद आरोलकर, तसेच या शीर्षक गीताचे संगीत संयोजन करणारे प्रसाद आणि दिलीप फडकर, संकलक म्हणून सौजन्य कदम, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझा जो विषय मी दिलेला आहे त्या विषयाची सुरुवात माझ्यापासूनच करतो. हा विषय आहे गोष्टी गावाकडील. आता मी जसं पूर्वार्धाला सांगितलं तुम्हाला की गाव आणि नाव हे कसं ओळखायचं, तर पहिलं तुम्हाला गावाची ओळख व्हायला पाहिजे. आता आमचं गाव तसं वडिलांपासूनचं मालवण, आईचं कणकवली, परंतु तिथे क्वचितच आमचं जाणं येणं असायचं आणि आमचे मामा वगैरे असायचं, त्यामुळे आम्ही तिथे जायचे. पण मला माझं गाव जे म्हटलं त्याचा शोध लागला अनेक वर्षापूर्वी. म्हणजे तो वडिलांनी लावला नव्हता किंवा आमच्या घरातून कुणालाही त्या गावाचं नाव माहीत नव्हतं. कुलदेवतेचा शोध घेता घेता आम्ही आमचं कुळगाव जे म्हणतो ते शोधून काढलं आणि ते गोव्याचं नार्वे होतं. त्यामुळे मी मनोमन ठरवलं की आपलं गाव हे पूर्ण गोवा हेच आपलं गाव आहे. आणि त्या गावी जायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही सर्व माझे भाचे मंडळी होती त्यांना घेऊन आम्ही तिथे जात होतो. त्यानंतर जाणं येणं तिथे वाढलं आणि माझ्या लक्षात राहणारी टूर जी होती, तिकडचा जो प्रवास होता, तो सफर जी होती, सहल होती, ती सहल म्हणजे माझ्या मित्रांबरोबर. आता मला हे आठवत नाही की मी किती मित्रांना किती वेळा कुठच्या वेळी कुठच्या वर्षी तिथं घेऊन गेलेलो आहे. परंतु सहज आपलं जाता जाता या दिवाळी अंकाचा विषय म्हणून काही गमतीची गोष्टी मी सांगेन. एक टूर होती आणि त्या टूरमध्ये माझे पत्रकार मित्र होते, काही चित्रपटसृष्टीतली मंडळी होती आणि आमच्या नात्यातली काही मंडळी होती. तर असे एक 6-7 जणांना घेऊन त्यांच्याच गाडीने त्यांचा ड्रायव्हर घेऊन आम्ही गेलो होतो सर्वप्रथम रेडीला. तिथे एक आमच्या नातेवाईकांचा मोठा वाडा होता. त्या वाड्यात जाण्यासाठी म्हणून मुद्दाम ती टूर आम्ही अरेंज केली होती. त्या वाड्यात गेलो, तिथे राहिलो आणि तो वाडा इतका सुंदर होता की त्या वाड्याच्या प्रत्येक खोलीचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि नंतर
सर्वप्रथम मी त्यांना आमच्या रेडीच्या गणपतीला नेलं. आता त्यांना पाहायचं होतं गोवा. आता गोवा म्हटलं म्हणजे सर्वात प्रथम त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही जो विचार करताय तोच होता. म्हणजे त्यांना एक तर समुद्र किनारे पाहायचे होते आणि दुसरं म्हणजे मद्याचा आस्वाद घ्यायचा होता आणि सर्व त्याचे शौकीन होते. पण मी त्यांना सांगितलं की आधी आपण देवदर्शन करूया, म्हणून आम्ही रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मूळ गोव्यामध्ये आलो आणि एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्यानंतर मी त्यांना तिकडची अनेक देवळं फिरवली. आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं, त्यानंतर मंगेशी आणि शांतादुर्गेचं दर्शन झालं. ते फिरल्यानंतर फिरता फिरता मी त्यांना म्हटलं की बाबांनो, तुम्हाला आता एक तर नॉनव्हेज खाता येणार नाही कारण तुम्ही देवळात जाणार आहात आणि दुसरं इतर कुठल्याही गोष्टी करायच्या नाही. त्यामुळे ते थोडेसे नाराज झाले की अरे करायचं कधी, गोवा तू दाखवणारच बरोबर आहे, पण आम्हाला गोव्याच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या तू कधी करायला देणार. मी म्हटलं पहिल्यांदा आपण सर्व देवांचं दर्शन करू आणि अशा तऱ्हेने देवदेवतांचं मी त्यांना दर्शन घडवलं आणि रात्री आम्ही परत आलो. त्यामुळे तो दिवस त्यांचा कोरडाच गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी सकाळी सकाळी उठल्या उठल्या विचारलं की बाबा आता जायचं कुठलं, समुद्र किनारा कुठे, त्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन आम्हाला थोडी मजा करायची आहे. तर मी म्हटलं त्याच्या आधी आपण देवदर्शन करूया आणि पुन्हा एकदा मी त्यांना दुसरे दूरवरची जी काही दक्षिणेकडची गोव्याची देवळं होती ती दाखवली आणि ती दाखवता दाखवता पुन्हा आलो तोपर्यंत रात्र झालेली होती. त्यामुळे तोही दिवस त्यांचा कोरडा गेला आणि अशा तऱ्हेने ती गोव्याची जी 2 दिवसाची टूर होती ती संपली होती. त्यांना जे हवं होतं ते काही मिळालं नाही. सर्वजण चरपडत राहिली की अरे गोव्याला आम्ही आलो पण ज्या कारणासाठी आम्हाला यायचं होतं ते काही आम्हाला मिळालं नाही आणि फक्त तू गोव्याचे देवदेवतांचं दर्शन दिलं. मी म्हटलं ज्यावेळी तुम्ही गोव्यात येईल तुम्ही त्याआधी तुमच्या कुलदैवतांचं दर्शन करा, इतर देवांचं दर्शन करा, त्यानंतर तुम्ही गोव्याच्या इतर गोष्टींचं दर्शन करा. आणि अशा तऱ्हेने सर्व मुंबईला परतले. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगितलं की गोव्यात आम्ही काय काय पाहिलं, तर फक्त देवळाशिवाय त्यांनी दुसरं काहीच सांगितलं नाही. त्यांच्या पिशवीमध्ये जवळजवळ 10 ते 12 नारळ होते आणि प्रसाद होते. बायको त्यांची एवढी खुश झाली, त्यांची पत्नी तिने मला ताबडतोब दुसऱ्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही आमच्या मिस्टरांना गोव्याचं जे दर्शन घडवलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो की आत्तापर्यंत कधीही त्यांच्या डोक्यात पिण्याशिवाय दुसरं काही नसायचं आणि समुद्र किनाऱ्याशिवाय काही नव्हतं, पण तुम्ही त्यांना खरं गोवाचं दर्शन जे घडवलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि आता पुन्हा आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा सुद्धा फक्त देवदर्शनच करू. तर गावाकडच्या गोष्टी म्हणून मला हा किस्सा सांगावासा वाटला. आजही मी ज्या ज्यावेळी गोव्यात जातो त्यावेळी समुद्र किनारे निसर्ग सौंदर्य आहे ते तर पाहतोच, परंतु न विसरता आवर्जून मी देवदर्शन घेतो. तर असा हा माझा गोव्याचा प्रवास आणि माझ्या गावाच्या गोष्टी. धन्यवाद. सौ अंजली विनायक माणगावकर, राहणार बडोदा, BCom पर्यंत शिक्षण, बँक ऑफ इंडियातून निवृत्ती, लेखनाची आवड, 2018 साली झालेल्या साहित्य संमेलनात कविकट्ट्यात प्रत्यक्ष सहभाग, काव्यरसधारा पुस्तकात कवितांचा समावेश, नियमित काव्यलेखन. सादर करतायत माझ्या गावात ग बाई. गावाकडच्या गोष्टी. नमस्कार, मी अंजली माणगावकर आज आपल्याशी आमच्या गावच्या गप्पा करणार आहे. ह्या गप्पा म्हणजे काही बाता नाहीत की काल्पनिक कथाही नाहीत. अगदी अस्सल अशा बांदा या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या आणि महाराष्ट्राची बॉर्डर असलेल्या एका गावाची आज आपण सफर करणार आहोत. ही सफर सिंदबादच्या सफरी इतकीच रंजक आहे. चला तर माझ्या बालपणीतल्या गावात बांद्याला मी आपल्याला घेऊन चलते. आमच्या लहानपणी मार्च एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या की आम्हाला सुट्टीत गावाला जायचे वेध लागायचे. आम्ही सर्व आत्ते मामे भावंड गावाला कधी येतो याची आजी आजोबा वाट बघत असायचे. आमचीसुद्धा गावाला जाऊन काय काय मजा करायची त्याची पूर्वतयारी चालायची. पत्ते, सापशिडी, बॅटबॉल, खेळाचं सामान, पुस्तकं वगैरेची यादी तयार असायची. आमच्या गावाला बांद्याला जायचं म्हणजे एक मजेशीर प्रवास होता. प्रथम मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर कोकणातली बोट पकडायची,
बोटीच्या डेकवर खोल समुद्रात उघड्या आकाशात तारे पाहत रात्र काढायची मजा काही औरच होती. सकाळी 8-9 वाजता बोट वेंगुर्ल्यात बंदरात पोहोचायची. बोट बंदराला लागली की आमचा बोजा सामानासकट पडावात उतरवला जाई. पुढे गावाला जाणारी ही ST बस पकडायची आणि ती खडखडत बांद्याला लागून असलेल्या तेरेखोल नदीजवळ थांबायची. तिथे लक्ष्मण तारी नाव घेऊन आमची वाट बघत उभा असायचा. तो एकेकाची बखोट पकडून आम्हाला नावेत चढवीत असे. सर्व सामानासकट होडीतून आम्ही पहिलं तीरावर पोचलो की परत लक्ष्मण आमची बोचकी उतरवे आणि जपून जा रे असं सांगायला मात्र विसरत नसे. तिथे उतरल्यावर झिलकूची घुंगूरवाली बैलगाडी आमची वाट बघत उभी असायची. आम्ही मुलं आणि सामान त्यात कोंबलं की झिलकूची गाणी ऐकत आमची स्वारी घराकडे निघायची. असे एकदाचे घरी पोचलो की आजी, आजोबा, आत्या शेपटी हलवत मोत्या कुत्रा स्वागतासाठी सज्ज असायचे. हातपाय धुतल्यावर सगळ्यांना व देवाला नमस्कार करून आम्ही हुंदडायला तयार होऊन जायचो. प्रथम झाडांना लागलेल्या कैऱ्या, आंबे, पपई, वहीवरची अननसं, फणस हे सगळं बघून खुश होत आमचा मोर्चा गोठ्याकडे वळायचा. गोठ्यातल्या गाई, म्हशी बांधलेल्या असायच्या, पण त्यांच्या पाठीवरून हात फिरवला की ओळख असल्यासारख्या त्या आनंदाने हमरायच्या. 5-6 मांजरं, कुत्री सगळं लटांबर खळ्यात फिरायचो. हा गेल्या गेल्या अगत्याचा कार्यक्रम होता. आमचं घर हे पत्रादेवी म्हणजे गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून होतं. पत्रादेवीला त्यावेळेस पोर्तुगीजांचे कस्टम आणि जकात नाके होते. मोठं गेट बांधलेलं होतं आणि 24 तास बंदूकधारी पोलीस तिथे गस्त घालीत असत. येणाऱ्या जाणाऱ्यांचं सामान, परवाने सगळं तपासलं जायचं. आमच्या घराला बाहेर लाकडी जाळीची ओसरी होती. आतमध्ये 2 भागात 5-5 खोल्या, मागच्या बाजूला सारवलेलं अंगण, पुढे मध्यभागी तुळस, त्याच्याही पुढे उजव्या हाताला गोठा, घरामागे बाग. रोज परडी भरून फुलं देवपूजेसाठी काढायची. हा आमचा सकाळचा नित्यक्रम असायचा. गड्याकडून फळं, नारळ उतरवून घेतले जायचे. सकाळी उठल्यावर धारोष्ण दूध मिळायचं. त्यानंतर न्याहारीसाठी गरमागरम भाताची पेज, ताज्या फणसाची नाहीतर वालीची भाजी, आंबोळ्या चटणी असा काहीतरी फक्कड बेत असायचा. फक्त आम्हालाच नाही तर कामाला आलेल्या सगळ्या गडी माणसांनाही हीच न्याहारी मिळायची. त्या ओढीने तेही हे काम करायला अतिशय उत्सुक असायचे. खरवस, तवसाचं नाहीतर फणसाचं धोंडस हे खास कोकणी जिन्नस पण केले जायचे. मग त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ. देवघरात आजोबांबरोबर कंपल्सरी स्तोत्र म्हणत पूजेला मदत करायची. असा सकाळचा कार्यक्रम चालायचा. 1950-60च्या काळात गावात वीज नव्हती. त्यामुळे 7-7:30 नंतर काळोखाचं साम्राज्य असायचं. कंदिलाचा मिणमिणता काय तो उजेड. केरोसिनच्या चिमण्या पेटवलेल्या असायच्या आणि त्याची वात लहान मोठी करता यायची. रात्री भीतीने पोटात गोळा फिरायचा, कारण ऐकलेल्या भूताच्या गोष्टी, खळ्यातल्या झाडावरचा मुंजा, हडड यांच्या दंतकथा. गावात रात्री दर सोमवारी बांदेश्वराच्या देवळातून देवाची पालखी भक्तिभावाने निघायची. त्यात आरत्या, कवनं, गाऱ्हाणं हे सर्व चालायचं. त्याशिवाय उघड्या माळावर तंबूतील टुरिंग टॉकीज असायचं. जनरेटरवर रात्री सिनेमे दाखवले जायचे. तिकिटाला खूप गर्दी व्हायची. पुरुषांची, बायकांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था होती. सर्वजण इतके कर्क व्हायचे की गरमी, मच्छर, डास कोणालाही काही पर्वा नसे. काही वेळीस दशावतारी कंपनीचेही खेळ होत. त्यासाठी मात्र स्टेज बांधलं जायचं आणि पात्रांचा उत्स्फूर्त अभिनय पाहून त्यावेळेस आम्हाला खूपच मजा येत असे. गावात जसे गणपती, देवीचे सण साजरे व्हायचे, तसेच मोहरम, ईद हेही सण उत्साहाने साजरे व्हायचे. मोहरममधले ताजिये, वाघ सगळं पाहायला अख्खा गाव गोळा व्हायचा. थंड सरबत, शिरकुर्म्याचा प्रसाद वाटला जायचा. आमच्या घरामागेच थोड्या अंतरावर डोंगर होता. तिथून जंगल चालू व्हायचं. आम्ही देखील तिथे जाऊन करवंद, जांभळं या कोकणच्या मेव्याचा आस्वाद घेत असू. पण रात्रीच्या वेळी मात्र तिथून हत्ती, बिबळे, रानडुकरे ही सगळी कुंपणं
तोडून आत शिरत झाडांची नासधूस करत. बिबळे तर कुत्रे मांजरीसुद्धा पकडून नेत. जनावरं शिरली की गायी जोरजोराने हमरत. ते ऐकून बऱ्याचदा माझी आत्या पेट्टा पलिता घेऊन जनावरांना हुसकावून लावीत असे. ती घरात परत येईपर्यंत आम्ही मुलं जीव मुठीत घेऊन बसायचो. 1960-61चा काळ होता तो गोवा मुक्तीसंग्रामाचा काळ होता. पांढरे शुभ्र खादीचे कपडे टोप्या घातलेली बरीच माणसं एक दिवस बांदेश्वराच्या देवळाच्या आवारात जमली. त्यांनी गावकऱ्यांना या चळवळीची माहिती दिली आणि ते उद्यापासून तुकडी तुकडीने पत्रादेवीवरून गोव्यात प्रवेश करणार आहेत असं सांगितलं. सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या जेवणाची राहण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. दुसऱ्या दिवशी पहिली तुकडी गाणी म्हणत झेंडे घेऊन जकात नाक्याकडे निघाली. गेटवर कडवा प्रतिकार झाला. अनेक जण जखमी झाले. असं आठवडाभर चाललं होतं. डॉक्टर मलमपट्टी औषधपाणी करीत होते. शेवटी त्यातले काही लोक वेश बदलून गोव्यात घुसले आणि त्यांनी भारताचा झेंडा फडकवला. त्या वयात आमच्यासाठी हे फारच थ्रिलिंग होतं. आता कळतं की त्यात महादेवशास्त्री, जोशी, सुधीर फडके यांसारखे महानुभाव होते. आणि नंतर आनंदाची बातमी आली की आपल्या सैन्याने गोव्यातून पोर्तुगीजांना हुसकावून लावलं आणि गोवा स्वतंत्र झालं आहे. सर्व गावकऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सैनिकांचा सत्कार झाला. सैनिक नागरिकांचा जय जयकार ऐकून झुकून सलाम करत होते. ते दृश्य फारच रोमांचकारी होतं. त्यावेळी गावात लोकांना एकमेकांबद्दल सद्भाव आणि प्रेम होतं. शेजारी अडल्या पडल्याला लोक धावून जात. गावच्या उत्कर्षासाठी एकजुटीने काम करत. पुढे रिटायर झाल्यावरही कायमचं गावी परत येत. सुखासीन आयुष्याची सवय लागल्यावर गावाकडे जाऊन राहणं नको वाटतं. त्यामुळे कित्येक घरं ओस पडली आहेत. जुनी जांभ्या दगडाची चिऱ्याची घरं जाऊन सिमेंट कॉन्क्रीटची घरं दिसायला लागतील. सायकली जाऊन मोटरसायकली आल्या आहेत. बाजारपेठा नवीन नवीन वस्तूंनी फुलल्या तरी गावचं गाव पण टिकून आहे. नवीन संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्यासारख्या अनेकांच्या हृदयात आजही गावाकडच्या अनेक आठवणी जाग्या आहेत. त्यामुळे जमेल तसं आम्ही गावी जात असतो. आज या सगळ्या आठवणी आपल्याबरोबर शेअर करून अतिशय आनंद वाटला. नमस्कार. सौ उर्मिला उदय लाड, गृहिणी, नातेसंपर्क राखून कुटुंब जोडण्याचा छंद, वाचन व प्रवासाची आवड. त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या दुसऱ्या भगिनी दीपा शरद फोंडगे. शिक्षकी पेशातून निवृत्ती, समाजसेवेची आवड. आपल्या वैश्यन्याती समाजाच्या अनेक पदांवर कार्यरत. या दोघी सादर करीत आहेत बालपणातील गाव, उर्मिला लाड आणि दीपा फोंडगे. आत्ताचं माझं गाव तुला सांगायचं तर तो आचऱ्याला आले नाहीयेस, तुला एकदा घेऊन जाईन. तर त्या आचऱ्याला रामेश्वर मंदिर अगदी पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जय देव जय देव जय रामेश्वरा, तुझा सोहळा होतो राम नवमीला. आचरा गावी तू निवास करशी, भक्त गणांचा वाली तू असशी. श्री शंकराचे रूप तेजस्वी, भक्त गण ते आनंदे पाहती. दूर दुरुनी भक्त हो येती, तुझ्या सेवेत रमून जाती. दोन्ही नेत्रांनी आशीष देती, पतिताला तू उद्धारून नेसी. 8 दिवस सोहळा गाजे, रुपेरी मुख पिंडीवर साजे. भक्ती गीतात भक्तगण रमती, भक्ती गीतात डुंबुनिया जाती. आहे इच्छा ऐक रामेश्वर देवा, जोडीने होऊ दे तुझीच सेवा. सौभाग्य अखंड ठेवावे माझे, मागणे काही न आणखी दुजे. जय देव जय देव जय रामेश्वरा,
तुझा सोहळा होतो राम नवमीला, तुझा सोहळा होतो राम नवमीला, तुझा सोहळा होतो राम नवमीला. आणि ते रामेश्वर मंदिर आणि आमचं घर असं इतकं जवळ आहे की फक्त मध्ये एक भिंत आहे. आणि मला नवल वाटतं, मी लग्न होऊन आले, सासरी आले आणि हे असं घर, असं सासर आणि असं गाव मला मिळालं. आणि हा रामेश्वर मंदिर म्हणजे मंदिरातला जो शिवशंभू आहे तो तर सगळ्यांवर मायेची पाखर घालतोच, पण मला वाटतं माझ्या नशिबाने हे गाव मला मिळालं. आणि हे रामेश्वर मंदिरातला हा रामेश्वर कायम आमच्या पाठीशी असतो. आणि ते तू जर बघशील ना, गाभारा त्याचा बघशील तर अनेक समयांच्या ज्योती, नंदादीपाच्या ज्योती तिथे इतक्या तेवत असतात. आणि त्याच्यामध्ये तो धीरगंभीर मुखवटा आपल्याला मनाला एकदम शांती देते. मी त्या गाभाऱ्याच्या बाहेर बसलं ना आणि आपण काही शंकराचं स्तोत्र म्हटलं किंवा नुसतं जप केला ओम नमः शिवाय, तरी मन इतकं शांत होतं. आणि पूर्ण सभामंडप तर एवढं मोठं आहे, परिसर एवढा मोठा आहे, एकदम सगळेच जण त्या प्रेमात पडतात. म्हणजे अशी देवळं बरीच असतात म्हणा, पण हे माझ्या घराच्या भिंतीला लागून असलेलं मंदिर म्हणजे मला एक वरदान आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचं तर खूपच भलं होतंय, चांगलं होतंय. आणि पूर्ण कुटुंब माझं त्या रामेश्वरच्या प्रेमामध्ये आहे. तू जसं मसुरे मस्जिदला जातेस ना तिकडे तसं. आणि ह्या रामेश्वर मंदिरामध्ये सर्वात महत्वाचा सण कोणता तर रामनवमी. रामनवमी म्हटलं की संबंध डोळ्यासमोर असं चित्र येतं म्हणजे जे समोर नुसतं रामनवमी म्हटल्यानंतर चित्र समोर येतं, पण तिथला तो सोहळा असतो, उत्सव असतो, तो अगदी देखणीय, उल्लेखनीय असतो. आणि तिथे जे सभा मंडप सजवले असतो आणि रोषणाई असते आणि पूर्ण गाव कामाला लागलेलं असतं. प्रत्येक जण लहान थोर या रामेश्वर मंदिरातल्या रामनवमीसाठी झटत असतं, धावपळ करत असतं. आणि तिथे जे काय रामनवमीचा उत्सव सुरू होतो ना, तो गुढीपाडव्यापासून सुरू होतो. म्हणजे जवळजवळ 10-15 दिवस तरी हा कार्यक्रम चाललेला असतो. आणि ह्याचा सगळा अनुभव आम्ही घेत असतो, कारण बाजूलाच देव आमचं घर आहे. सकाळपासून तिथलं जे वातावरण सुरू असतं, मग सने चौघडा, भक्तिगीतं, नंतर पूजा अर्चेचं, आरतीचं जे चाललेलं असतं. राम जन्माच्या वेळी तर खूपच त्या ठिकाणी रंगीबेरंगी साड्यांनी नटलेल्या महिला, लहान मुलं, ती खेळणी घेऊन पिपाण्या वाजवत फिरणारी आणि अक्षरशः भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी असतं. पण ह्या 8 दिवसामध्ये सगळे गायक मंडळी त्या ठिकाणी येऊन जातात. पूर्वी तर कुमार गंधर्व, रामदास कामत या ठिकाणी गाऊन गेलेले आणि अजून त्याची आठवण सगळेजण काढतात. ताई, आपण आज बऱ्याच दिवसांनी इतकं निवांत भेटलो आहोत, तर गोष्टी गावाकडे या सगळ्यात आपण काहीतरी बोलूया का? हो. कारण लहानपणी आपण मामांकडे शिकण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा मला वाटतं तू पहिल्यांदा गेली होतीस हो ना. पहिल्या तू कुठच्या गावाला गेलीस? मी कडवईला 7 वर्षाचे असताना गेले. हा, तुझ्या मागून मी आले तिकडे. बरोबर. मग आणि अनोळखी गाव, हा, अनोळखी जागा, बरोबर. एवढं मोठं घर. हम्म. आणि आपण एका खोलीत राहत होतो. बरोबर. तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप मोठं घर मिळालं. हम्म. मोठी पडवी, नंतर माझघर, स्वयंपाकघर, मागे विहीर, आजूबाजूला झाडं, बरोबर. पुढे मोठं अंगण, त्याच्यात लावलेल्या पालेभाज्या, फळभाज्या, मोठी मोठी झाडं, सगळे चिंचेची झाडं म्हणा किंवा बोकोळीची झाडं म्हणा, या सगळ्या गोष्टी तिथे अनुभवायला मिळाल्या. मला अजूनही आठवतंय की एका माणसाने मला पाठीवर घालून आणलं होतं. मामांबरोबर मी आले होते तिकडे, मुंबईहून तिथे आले. आणि आजीने मी आत गेल्याबरोबर विचारलं त्या मामांना, अरे ही कुठची बाहुली घेऊन आलास, माहिती तुला? हो. मी अगदी नाजूक होते त्यावेळेला, बरोबर ना. तर कुठची बाहुली घेऊन आलास? आणि त्याच्यानंतर मी तुझ्या जोडीने शाळेत जात होते. आपली शाळा कितीतरी लांब होती. हा, पण तुला ते नदी ओलांडून जायची ती आठवते का? हा, ते नदी ओलांडून जाताना मामा होते बरोबर, आपले दुसरे मामा धाकटे मामा, ते 7वीला होते बघ. आणि त्यांच्याबरोबर आपण जात असताना मला अजूनही आठवतंय की त्या
नदीत ओलांडताना माझा पाय घसरला आणि मी 2-4 फूट वाहून गेले. आणि त्यावेळेला माझ्या तोंडातून पुढचा शब्द आला माहितीये, माई माई माई. म्हणजे आपल्या माईची आठवण त्यावेळेला मला आली. आणि तिथल्या ज्या कपडे धुणाऱ्या बायका होत्या त्याने ओरड घातली आणि कसं बसं त्यांनी मला धरलं. आणि तू तर अशी अवाक झाली होती की तुला काय सुचत नव्हतं त्यावेळेला. पण त्या धडधड त्या छातीने आपण मग सगळे शाळेत गेलो. पल्लीकडे शाळा होती. पण तेव्हा मला तसं काय शिक्षणाचं काय नव्हतं. मी तेव्हा शाळेत घातलं नव्हतं. फक्त तुमच्याबरोबर मजा करायला मी येत होते. पण तू माहितीये बसून दिव्याखाली अभ्यास करायची. हो ना. आणि तू यायच्या आधी मी सकाळी 4 वाजता उठून गवळीवाड्यात जाऊन दूध हा, आधी आणायची, 2 शेण आणायची, अंगण सारवणं, बरोबर. ह्या गोष्टी विहिरीवरून छोट्या छोट्या कळशीने पाणी आणणं, बरोबर. ही कामं मी त्यावेळेला करायची. हा. नंतर शाळेत जाणं, रात्री आपल्याकडे ट्युशनसाठी मुलं यायची, त्यांच्याबरोबर पडवीमध्ये सगळेजण रात्री दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचे. आणि तुला आठवत ते हेळू हेळू माहिती ना हा, आपल्याला? आपण चिकूसारखे हा, दिसतात ते आपण राख्यात ठेवायचे प्रत्येक, हा, आणि मग ते पिकण्यासाठी. पिकले की खायचं. खरं म्हणजे आता त्या मुलांना आपल्या आत्ताच्या मुलांना ते काही माहित नसेल. पण शाळेत जाताना बांधावरती आपल्याला छोट्या छोट्या काकड्या मिळायच्या, म्हणजे काकडीच्या त्या बिया वेलीमध्ये लपलेल्या असायच्या. त्या काढून बरोबर आपण शोधायच्या. खात जायचे शाळेत. बरोबर बरोबर. परत जांभळ हे करवंद असायची, कच्ची करवंद, पिकलेली टोचल्या तरी करवंद. चालतील पण करवंद मात्र आपण खात खायचो. होतो. आणि कच्ची करवंद पण डोक्यात आणि डोक्यात घालायचं. लाल करवंद डोक्यात घालायचं. पण मग त्याच्यानंतर मला वाटतं मग 5 वर्षानंतर मला शाळेत घातलं आणि माझही शिस्त सुरू झाली. हो ना. आपण सुद्धा त्या मामांशी बोलायचं नाही, पण मामांच्या पुढे बसायचं नाही, हो, मोठ्याने खूप- हसायचं नाही. म्हणजे तिथपासून आपले संस्कार रुजू झाले. म्हणजे पडवीमध्ये आपण येतच नव्हतं, फक्त बरोबर. अभ्यासाला पडवीमध्ये पण बसायचं. आजी आपल्यावर माया माया करायची. करायची. हा, आजी आपल्याला खायला प्यायला द्यायची, मज्जा असायची. आणि सकाळी उठले की चहाचं साखर पाणी, नंतर पेज, नंतर दुपारी जेवण. बरोबर. पण चहा हा प्रकार आपण मोठं करू- नाही, कारण काय माहितीये ना, आपण ते नंतर वाचलं होतं ना ह्याच्यात, हे विष असतं, त्याने नसतं, कॅफे नसतं, त्याच्यामुळे साखर पाणी. ते मला वाटतं लग्न होईपर्यंत आपण आपण साखर चहा पाणीच घेत घेत होतो. होतो. बरोबर. चहा हा प्रकार नंतरच बघितला. पण त्याच्यानंतर आपण मामांची बदली झाल्यानंतर कुठे गेलो ते? अंजनवेल. हो, अंजन मस्त एकदम घर होतं. कसं घर होतं माहिती तुला? आठवतं का? हो, कसं सिऱ्याचं घर होतं आणि बाजूने भिंत होती बरोबर. आणि मोठी आंब्याची, पणसाची आणि माड, पोफळी यांची झाडं होती. बरोबर. आणि एकदम मोठा पाऊस पडला आणि ते सगळे आंबे, नारळ खाली पडले, तर आपण दोघीने तुला आठवतं म्हणजे अजून अजून? मोठा गोण घेऊन गेलो आणि सगळं भरून आणलं होतं त्या पावसात आणि भिजत. मग ओरडा खाल्ला तो आपण. मारी खाल्ला. आणि तुला दुसरं एक आठवतंय का? मामा कुठेतरी गावी गेले होते, ते तेच आठवत असेल तुला. आणि आपण गाद्या बाहेर सुकत घातल्या होत्या उन्हामध्ये, आणि आला जोराचा पाऊस. कोणाच्याही लक्षात नाही, मावशीच्या लक्षात नाही, आजीच्या लक्षात नाही, आणि आपण तर काय घरात खेळण्यामध्ये दंग होतो. आणि त्यावेळेला पाऊस पडला, गाद्या पूर्ण भिजल्या, आणि नंतर लक्षात आलं, अरे बापरे, आता या ओल्या गाद्या बघितल्या तर आपली काय खैर नाही. बहुतेक त्या गाद्यांमध्ये मामा आपल्याला गुंडाळणार असं वाटलं होतं. पण आपण काय केलं, धडाधड आराम खुर्च्यांवरती त्या गाद्या सुद्धा गाद्या घातल्या आणि काय केलं, इस्त्री गरम केली, ताट गरम केली, म्हणजे त्या गाद्या आपण सुकवल्या. मामा येईपर्यंत गाद्या कडकडीत झाल्या झाल्या. होत्या. मामाला पत्ताच लागला नाही त्या गाद्या सुकवलेल्याचा. बापरे, काय किस्से असतात. पण छान होतं गोवळकोट. पण मग आपण मुंबईला अधूनमध्ये येत होतो तेव्हा कसे बोटीतूनच येत होतं ना. दाभोळला बोट पकडून आपण येत होतो. बरोबर. पहिली छोटी बोट, नंतर मोठ्या बोटीत बसत होतो. दिवे होते, आणि एक बोटीचा प्रवास म्हणजे गरगर 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 असायचं सारखं. म्हणजे जरा नंतर भाऊच्या धक्क्यावर उतरलं की त्या छोट्या फळीवरून खाली खाली उतरलं. उतरायचं. आणि मग माईदादांची ओढ असायची आपल्याला परत येण्यासाठी. पण परत रवानगी झालीच की तिकडे. पण तू मला वाटतं मी तुझ्या आधी लवकर 2 वर्ष आधी आले. 7वी नंतर आली. पण मग त्याच्यानंतर मी 2 गावं बघितली. हा. कुठची माहिती आहेत? बुलबाड आणि गोवळकोट. बुरबाड गाव अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. भलं मोठं तिथे देव राहणार आहे. ते देवांचं म्हणजे आडनाव देव, वरचे देव नव्हे, तर देव जे नावाचे होते ग्रस्त, त्यांचं घर तिथे एक मोठंच्या मोठं होतं. ते मामानं दिलं होतं. कदाचित तू बघितलं नाही, पण ते पण गाव मला खूप आवडतं.
आणि तिथे सर्वात म्हणजे केवढं तरी मोठंच्या मोठं बोकुळीचं झाड होतं आणि त्याची जी फुलं पडायची ती पूर्ण अंगण चादर पसरल्यासारखं असायचं. किती फुलं वेचू, किती फुलं गोळा करू असं व्हायचं. आणि तिथे खूप फुलं फळं भरपूर भाज्या. आणि मागच्या साईडला तू कधीतरी आली होतीस ते एकदा, तेव्हा बघितलं असेल, मागच्या साईडला सगळी झाडं होती. आणि एका वर्षी त्या जे देव राहायचे त्या घरात, आपण राहतो देवांचं घर, त्या घरात आणि एक डॉक्टर होते, त्यांच्या 3 घरांमध्ये पाणी आलं होतं पुराचं. रात्री मी झोपले होते, मला अजूनही आठवतं, रात्री मी झोपले होते आणि बोंबाबोंबीचा आवाज आला, बोंबाबोंब झाली, मास्तर मास्तर पाणी आलं पाणी आलं. मी जागी होते तर काय ते पडवीपर्यंत पाणी आलेलं. आणि मग आम्ही सगळं बाळबिस्तार उचलून उंच जागी जे मधला माझघर होतं तिकडे गेलो. आणि मग जे पाणी बघितलं, मी बोटीतून फक्त फिरायचं राहिलं होतं. आणि मग त्याच्यानंतर गोवळकोटला तू आलीस? नाही, अजिबात नाही आलीस, एकदाही नाही. अरे ते गोवळकोट पण छान घर होतं, मस्तच. पण ते मात्र एक शेवटचं घर होतं आणि त्याच्या पुढे पूर्ण चिपळूणपर्यंत रस्ता असा होता. आणि तिथे सुद्धा पण छान माझं पूर्ण 7वी पर्यंत शिक्षण झालं. तर गुरुबाणला असताना आम्ही कोयना नगरला मात्र आम्हाला शाळेने पिकनिकसाठी नेलं होतं. पण मग कोयना नगर तो प्रकल्प तेव्हा चालू होता, तेव्हा ते बघायला पण मिळालं. मग अशीही आपण आपल्या बालपणी 1ली ते 7वी पर्यंत गावं बघितली. अर्थात मामा शिक्षक कडक होते, शिस्तीमध्ये. त्यांच्या बदल्या होत्या, त्यांच्या कडक शिस्तीत आणि संस्कारामध्ये आपण ही गावं बघितली. आजीचं प्रेम, मावशीचं प्रेम, मावशीचं ते प्रेम त्यावेळेला सगळं आपल्या होतं. अनुभवाला मिळालं. आणि अशा तऱ्हेने आपली गावं अजून तुझ्या काय माझ्या काय मनात कोरलेली आहेत. नंदकुमार पाटील, बहुगुणी बहुरूपी कलावंत, पत्रकारिता ते कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक ते कलाश्रम संस्थेच्या सहकार्याने स्पर्धा आणि सत्कार समारंभाचे आयोजन, स्वातंत्र्य सैनिकांचा सुपुत्र. मुंबई नगरातील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रातून गेली 40 वर्षांहून अधिक काळ नाट्य चित्रपट विषयक लेखन, कला क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व नंदकुमार पाटील सादर करतायत एक लग्न गावाकडलं. मी पत्रकार नंदकुमार पाटील गेली 40 वर्ष पत्रकारिता करतो आहे. पत्रकार असल्यामुळे वेगवेगळ्या अंकात दिवाळीच्या निमित्तानं लेखन करणं हे सातत्याने चालू आलेलं आहे. अर्थात अंकाचं स्वरूप त्याप्रमाणे लिखाणाचं स्वरूप असतं किंवा संपादकाची जी विचारसरणी असते त्याप्रमाणे प्रत्येक लेखकाला आपल्या आपल्या पद्धतीने काम करावं लागतं. आतापर्यंत रत्नाकर पिळणकर यांचं नाव तुमच्यापर्यंत पोचलेलं असेलच. ते लेखक आहेत, कल्पक दिग्दर्शक आहेत, गाणी लिहितात, संगीत करतात, असं वेगवेगळे प्रयोग त्यांच्याकडे करत असतात. वेगवेगळ्या संकल्पना राबवून कलाकृती सादर करणं हा त्यांच्या कार्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षापासून त्यांनी डिजिटल म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिवाळी अंक काढणं सुरू केलेलं आहे. मला आठवतं गेल्या वर्षी त्यांनी मला वाटतं आईचा विषय दिला होता आणि फार जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा तो विषय असल्यामुळे बऱ्याच नामवंत जे लेखक आहेत किंवा नामवंत त्या क्षेत्रातील व्यक्ती आहेत त्यांनी आपलं मनोगत त्या माध्यमातून व्यक्त केलं होतं. आता गाव म्हटल्यानंतर प्रत्येकाला त्याविषयी कुतूहल आणि उत्सुकता निर्माण असणं साहजिकच आहे. 2 माणसं ज्यावेळी एकत्र संवाद साधतात त्यावेळी संवाद साधल्यानंतर तो माणूस काय असेल याची फारशी कल्पना येत नाही. पण त्यातल्या त्यात नाव विचारल्यानंतर त्याला अंदाज यायला लागतो की हा साधारण कुठल्या गावचा असेल किंवा काय असेल. परंतु त्यातूनही त्याचे जात धर्म काय आहे हे विचारण्याचे कुतूहल प्रत्येक समोरच्या माणसाला असतं. मग साधारण नाव विचारलं की नावावरून आडनावावरून गाव लक्ष येतं. मी आगरी समाजातला आहे आणि पाटील कुटुंबियातले आहे. सांगायचं झालं तर आम्हाला तसं गाव नाही आहे. म्हणजे पूर्वापारपासून असं ज्यावेळी मुंबईच 7 बेटांची होती त्यावेळी आमचे पूर्वज किंवा आमचे वंशज त्यावेळी राहत होते आणि त्यावेळीपासून ते आतापर्यंत मी मुंबईत राहतोय. आणि म्हणजे थोडक्यात काय, मला गाव नाही आहे. बऱ्याच जणांना आश्चर्याचंच वाटतं की गाव नाही म्हटल्यानंतर. म्हणजे गाव म्हटलं की साधारण नागरी समाजाचा जो समाज बांधव आहे ते साधारण अलिबाग वगैरे या साईडला विखुरलेले आहेत, तिथे तरी कदाचित तुमचं गाव असेल का असा पुढचा प्रश्न विचारला जातो. पण तिथेही आमचे तसे नातेवाईक आहेत आणि त्या परिचयाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे तसं गाव म्हणता येणार नाही.
पण आम्हाला गाव म्हणून आम्ही ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं किंवा ज्या गावामध्ये आम्ही सातत्याने राहतो तो म्हणजे टिटवाळा. अगदी म्हणजे काय मुंबईपासून जवळच्या अंतरावर असलेलं हे गाव आहे, जिथे माझे वडील जे स्वातंत्र्य सैनिक परशुराम पाटील त्यांनी एक छोटंसं देवळाच्या जवळपास असलेलं एक घर घेतलेलं आहे. आता टिटवाळा म्हटल्यानंतर टिटवाळ्याचं गणेशश्री आपल्याला माहितीच असेल, त्यांची लोकप्रियता माहिती असेल, त्यांचं देवी दर्शन माहिती असेल. त्यामुळे अनेक लोक गणपतीच्या दर्शनासाठी तिथे जातात. परंतु आम्ही जे पाटील कुटुंब आहे किंवा मी स्वतः आहे ते लहानपणापासून आम्ही टिटवाळ्याला आमचं गाव म्हणून गेलेलो आहे. आणि टिटवाळ्याला गावाला जाताना साधारण आमचा मे महिना हा ठरलेला असायचा. मे महिन्यात गावाला जात होतो. तिथे आमच्या वडिलांचं एक सामाजिक कार्य म्हणून त्यांना परिचयाचे होते, त्यांना मास्तर म्हणून तिथे ओळखत होते. मुंबईतली काही कामं असतील तर तिकडच्या लोकांची करत होते. त्यामुळे काय झालं की टिटवाळा परिसरामध्ये अजूनही बरीचशी गावं आहेत. त्या गावातली माणसं सातत्याने त्या टिटवाळ्याच्या घरी येत होते. पुढे पुढे त्यांचं मुंबईला येणं झालं. यशवंत मगर जे होते ते गोष्टे म्हणून गाव आहे, तिथे ते वास्तव्य करतात. सुशिक्षित आहेत, त्यामुळे मुंबईत त्यांचं येणं जाणं होत होतं. शिवाय ते नोकरीलाही या साईडला होते. त्यामुळे बाबांबरोबर त्यांचं छान गट्टी जमली होती. एक दिवशी असं त्यांना वाटायला लागलं की भावाचं लग्न आहे तर तुम्ही सर्व कुटुंब यावं, अशी त्यांनी इच्छा माझ्या वडिलांकडे व्यक्त केली. आता काय होतं, वडील हे सामाजिक कार्य आहेत, त्यांचा जो काय आहे उदरनिर्वाह आहे तो मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असल्यामुळे त्या यशवंत मगरांनी बरोबर ओळखलं. त्यांनी काय केलं की जाण्या येण्याचं आणि साधारण 3-4 दिवस तुम्ही जे काय मुक्काम कराल त्यांच्या गावाला, गोष्टी गावाला, त्याच्यासाठी लागणारं अर्थसहाय्य त्यांना दिलं होतं. आणि अर्थसहाय्य दिलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की हे रक्कम दिलेली आहे, 3-4 दिवस झाल्यानंतर तुम्ही तुमचा परतावा हा त्या पाठीमागचा येतो. पण बाबा हे सामाजिक विचारसरणीचे होते, त्यामुळे बऱ्याच वेळात त्यांचे पैसे हे तिकडच्या लोकांबरोबर गप्पा मारताना, त्यांचं चहापाणी करताना त्यांचे पैसे संपले. त्यातून काय झालं की त्यांना जर परत यायचं होतं त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बरं, त्यांचं त्या यशवंत मगरांकडे आम्हाला जाण्यासाठी ते पैसे द्या असं बोलण्याचंही धाडस नव्हतं. आणि मगरांची पण अडचण अशी झाली होती की आता ह्यांना जा म्हणून सांगायचं कसं. जवळजवळ नाही म्हटलं तरी 4-5 दिवस आम्ही जे राहणार होतो तो आमचा मुक्काम 7 दिवसावर वाढला. योगायोगानं असं की 7व्या दिवशी शेजारच्या गावामध्ये लग्न होतं आणि त्या लग्न सोहळ्याला सगळेच यशवंत मगर कुटुंब वगैरे जायला निघाले होते. त्यांना काय वाटलं देव जाणे, पाहुणा म्हणून मला पण सोबत ते घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर जे वरातीत बरेच जण आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत होते, नृत्याचा आविष्कार करत होते. आता मी मुंबईकर असल्यामुळे त्यांनीही मला आग्रह केला की तूही याच्यावर नाच. मला थोडंसं नाचाचे विषय आवड असल्यामुळे किंवा त्यातला रिदम ताल वगैरे माहिती असल्यामुळे मी त्या वरातीमध्ये बऱ्यापैकी डान्स करत होतो. आणि ते गावकऱ्यांना एवढं आवडलं की त्यांनी हळूहळू माझ्यावरती नोटा म्हणा किंवा पैसे म्हणा उधळायला सुरू केले. आता मला त्या बाल म्हणायला काही तसं वाटत नव्हतं, परंतु माझ्याबरोबर जे आलेले होते यशवंत कुटुंब, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते पैसा गोळा केले आणि सगळं वरात बिरात संपल्यानंतर त्यांनी ते माझ्या हातात दिले. जवळजवळ त्यावेळी नाही म्हटलं तरी 300 रुपये जमले होते. आणि मला मोठं फार आश्चर्य वाटलं. मी धावत ज्यावेळी परत आलो गोष्टीला त्यावेळी बाबांच्या हातात दिले. त्यावेळी बाबांना आमच्या हसूच आवरलेलं नाही. तर मी म्हटलं की असं होण्याचं कारण काय. तर बाबा म्हणाले की परत मुंबईला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि कोणाकडे मागायचा हा प्रश्न पडला होता, पण तुझ्या या कलेने हे 300 जे रुपये मिळालेले आहेत त्याच्यातून आपण उद्या मुंबईला जाणार होतो. आणि असं म्हणून त्यावेळी बाबांनी मला कडकडून मिठी मारली होती. मला वाटतं ते कडकडून मिठी मारणं आजही माझ्या स्मरणात आहे. तर हा गावचा जो अनुभव आहे तुमच्याबरोबर सांगताना मला फार आनंद होतोय. नमस्कार. डॉक्टर सुधीर आडारकर, वैद्यकीय व्यवसायातील आदराने घेतलं जाणारं नाव. दादर चित्रा सिनेमासमोर स्वतःचं क्लिनिक, अनेक सामाजिक संस्थांच्या उच्चपदी कार्यरत, उत्तम व्यक्ती, कलासक्त, रसिक आणि परोपकारी माणूस. त्यांच्या पत्नी सौ उमा सुधीर आडारकर, साहित्यिक आणि कलावंतांच्या घराण्यातील त्या कन्या. वडील माधव साखरदांडे, मातोश्री प्रेमा साखरदांडे यांच्या संस्कारात त्या वाढल्या. नाट्य क्षेत्राशी जवळीक आणि डॉक्टर आडारकरांमुळे वैद्यकीय व्यवसायाशी. दोघंही एकत्रित सादर करतायत आपलं मनोगत. सहल कोल्हापूरची. नमस्कार. मी डॉक्टर सुधीर आडारकर आणि ही माझी पत्नी उमा आडारकर. नमस्कार. दैदिप्यमान बोलका दिवाळी अंक यासाठी आम्ही गावाकडील गोष्टी
या सदरातील आमच्या जरा गप्पा आम्ही मारायचं ठरवलंय. म्हणजे सांगायचं बघू किती चांगलं सांगू शकतोय. बोला. माझं उमा, तुमचं गाव कुठलं? मला गावच नाही, म्हणजे आहे पण गावाशी माझा फारसा संबंध कधी आलेलाच नाहीये. आमचं फिरणं म्हणजे भारतभर भारत भ्रमण आमचं म्हणजे तिच्या माहेरचं. पण तुझं बऱ्याच ठिकाणी तू बऱ्याच वेळेला तुझ्या गावी जात. आमचं गाव खरं वेंगुर्ला, आडारी, ज्याच्यावर आमचं नाव आडारकर पडलंय वेंगुर्ला. पण आमचं गावाला घरही आहे, पण आमचं तिकडे जाणं फार झालेलं नाही. लहानपणी तर नाहीच नाही. तेव्हा आम्ही लहानपणी माझ्या आजोळी जायचो कोल्हापूरला. शिरगावकर माझा आजोळ. तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि हिवाळ्याच्या सुट्टीत तिकडे जायचो, आयदर ट्रेननी किंवा एसटीनी. एसटी म्हणजे लाल आपली स्टेट ट्रान्सपोर्ट, लाल डबा म्हणायचं. त्यावेळी लक्झरी हा प्रकार नव्हता. घाडगे पाटलाची नुकती लक्झरी सुरुवात होत होती, ती सुद्धा मी आमचं गावी जाणं खूपसं बंद झाल्यानंतर त्या सुमारास. तर माझ्या तिकडच्या खूप गोड 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 आठवणी ज्या आहेत. आम्ही आतुरतेने वाट बघायचो हिवाळ्याच्या सुट्टीत. आणि आम्ही म्हणजे माझे भाऊ. तर आम्ही आमच्या 3-4 मावश्या, त्यांची मुलं, असे करून आम्ही 8-10 जण मुलं तिथे एकत्र गोळा व्हायचो. आणि मग खूप 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 धुडगूस घालायचं, खूप धमाल करायचो. खाण्यापिण्याची प्लस हुंदडायची, खेळायची, सायकल चालवायचो, पोहायला जायचो. पोहायला तिकडेच शिकलो मी. तर पोहायला तिकडे शिकलो, सायकलही तिकडे शिकलो. नाही, विहिरीत नाही. तारा टाईल्स म्हणून शिरगावकरांचे मोझॅक टाईल्सची फॅक्टरी होती. त्याच्या सिमेंटच्या टाईल्स तयार केल्या की मग त्या क्युरिंगसाठी काही दिवस बुडवून ठेवायचे. तसे 2-3 तलाव होते. त्यातला एक तलाव अबॅन्डन म्हणजे वापरण्यात नसलेला तलाव होता. त्यात आम्ही पोहायला शिकलो. आणि मग आजोबांनी आम्हाला पोहायला म्हणून एक शेख म्हणून एका मास्तरांची निवड केली. ते मजा म्हणजे आम्हाला नंतर कळलं की त्यांना स्वतःला पोहायला यायचं नाही. ते उभे राहून आम्हाला कसं पोहायचं हे आम्हाला खूप खूप नंतर कळलं की त्यांना स्वतःला पोहता यायचं नाही. तिथे आम्ही पोहायचो. आणि एकदा असं झालं की आम्ही पोहताना साधारणतः दुपारपर्यंत निघायचं 12 वाजता. मग आमचे शंकर म्हणून ड्रायव्हर होते आणि आमच्या आजोबांची क्रायसलर गाडी होती खूप मोठी. त्याच्यास आम्ही सगळी पिल्लावळा एकत्र भरायचे आणि ते आम्हाला घेऊन यायचं. मग लगेच आम्ही जेवायला बसायचो. एक दिवस असं झालं तर त्या तलावात छोटे छोटे मासे होते. ते मी मासे माझ्या गंजी फ्रॉक मध्ये पकडून असे ओंजळीत घ्यायचो आणि मग परत थोड्या वेळ पाण्यात सोडायचो. पण एक दिवशी मला उशीर झाला आणि सगळे आंघोळ करून गाडीत बसले आणि गाडी आली घरी गेली. मी इथेच राहिलो. मला 15-20 मिनिटांनी कळलं की अरे सगळेच गेले आहेत आणि मीच राहिलोय. सगळीकडे शोधलं, फॅक्टरीमध्ये कुठे नाही. मग सगळ्यांना म्हणजे कोणी असं तसं लक्ष, आम्ही सोडू का म्हटलं नाही मला रस्ता माहिती. त्यावेळेस मी फार लहान होतो, तसा 7 वर्षाचा होतो. छोटं असं ना. हो, खूपच छोटं होतं. मग मी ठरवलं चला आपण बरं चपला गाडीतच होत्या. त्यामुळे मी अनवाणी पायाने उन्हात आम्ही चालत 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 आलो. पहिले अर्धा तास कोणाला कळलंच नाही, कारण सगळे आंघोळ करून आणि जेवायला बसणे. इतक्यात कळलं अरे सुधीर नाहीये जेवताना. कुठे गेला तुझ्याबरोबर होता का, माझ्याबरोबर होता का म्हणत म्हणत त्यांना लक्षात आलं की सुधीर काय गाडीत आला नाही. मग ते शोधायला बाहेर पडणार. इतक्यात मी गेटकडे आलो आमच्या कंपाऊंड मध्ये. आणि मग मी आलो आणि मग आईवर खूप चिडलो, तुम्ही का सोडलं. आई म्हणत मी नव्हतो आम्ही नव्हतो, तूच आला नाहीस गाडीमध्ये. अशी एक ती मला आठवण आहे. आणि त्याबद्दल सगळ्यांनी मला सांगितलं चला उद्या तुझ्या आवडीचं आपण जेवण करूया. सगळ्यांची चूक झाली म्हणून म्हटलं आम्ही गुलाबजाम आणि मटण असं आम्ही ठरवलं. तिथे बाजार मिळायचा ना, फिश मिळायचं. इव्हन आम्ही फिश तिकडे मिळत नाही. आम्ही जाताना आदल्या दिवशी आमची कोळंबी आणि पापलेट आणून द्यायची. ते रात्री किंवा संध्याकाळी तळायचे का तर खराब होऊ नयेत म्हणून, कारण फ्रीज नव्हते कोणाकडे. आणि आम्ही ते तळलेले पापलेट आणि तळलेल्या कोलंब्या घेऊन गावाला प्रवास करायचो. आणि त्या दिवशी रात्री गेल्या मग त्या तळलेल्या कोलंबीची आमटी करायची. तळलेल्या कोलंबी पापलेट खायचे किंवा त्याची आमटी करून खायचं असं व्हायचं. ते पण वाट बघत असणार. ते पण आणि त्यांनी सांगितलेलं असायचं
आम्ही त्यांना तसं तारेत कळवलेलं असायचं, कमिंग विथ लॉट्स ऑफ फिश वगैरे असं काहीतरी आम्ही तार करायचं. त्यावेळी फोन नव्हते, आमच्या घरी पण नव्हते आणि कोल्हापूरला तर नव्हता. तोच त्या तारा टाईल मध्ये फोन करून, अगदी अर्जंट असेल तर तारा टाईल मध्ये फोन करून सांगायचं की काही अर्जन्सी असेल तर. तसंच आम्ही कोल्हापूरला दिवाळी जेव्हा जायचो तेव्हा दिवाळीत आणखीन धमाल असायची. फटाके फार नसायचे, आम्ही लवंगीच्या माळा सोडवून आम्ही किल्ला करायचो मोठा मातीचा, हो दगड माती, छोटे छोटे त्याच्यात छोटी छोटी बगदाड कोनाडे करायचो, त्याच्यात बारीक बारीक सैनिक ठेवायचो किंवा काहीतरी दगड ठेवायचं रंग लावलेला सैनिक म्हणून, तिकडे एक एक लवंगी फटाका वाजवायचो सो दॅट तोफेने शत्रूला मारलं म्हणून. तसं करायचं. अशा खूप आठवणी आहेत. सायकल सुद्धा तिथेच चालवायला शिकलो. पफ करायचं ते काहीतरी नाही का, आम्ही पफ आणि बरोबर ते थंडीत आणि आईस्क्रीम आम्ही उन्हाळ्यातही करायचो. मँगो आईस्क्रीम ते आम्ही आईस्क्रीमचं भांड म्हणजे ते हल्ली त्याला काय म्हणतात त्याचं पॉट आईस्क्रीम, ते फिरवायचं असं ते रोटेट करायचं भांड असायचं. ते एका टब मध्ये लाकडाच्या टब मध्ये आहे मीठ आणि बर्फ घालून त्याच्यात ते फिरवायचं. अर्धा पाऊण तास 1 तासभर फिरवायला लागायचं आणि प्रत्येकाची पाळी असेल कारण ताकद लावायला लागायची. मग 2-3 मिनिटं 2-2 मिनिटं सगळ्यांनी फिरवत राहायचं आळीपाळीनी आणि शेवटी आईस्क्रीम तयार झालं की मग लाळ गाळत कळवत बहुधा माझाच होता, कारण मी शेवटून दुसरा होतो लहान त्यातल्या त्यात. बाकी सगळे जरा मोठे होते, पण माझा नंबर लागला तरी क्वांटिटीने मला थोडं कमीच मिळायचं कारण बहुधा अशोकदादा जास्त खात होते त्यावेळेला. माझे मावस भाऊ गणी होते. मी सायकल त्यांनीच मला शिकवायचा प्रयत्न केला. आणि अंबाबाई वगैरे दर्शनाला जात होतात का तुम्ही? मला असं वाटतं आम्ही आई बरोबर अंबाबाईला जायचो, कारण आईला जायचं असं, आई तिकडे जायची आणि ओटी भरायची अंबाबाईला आणि आम्ही तिकडे जायचो. ते फक्त आम्हाला अट्रॅक्शन तिकडे फुटाणे खायला मिळायचे, बत्तासे खायला मिळायचे आणि कंदी पेढे असायचे ते खायचं. बरं, अंबाबाईला जाऊन येणाऱ्यांवर व्हेज खायचं किंवा नॉनव्हेज खायचं असं बंधन नव्हतं, कारण बहुतेक सगळे अंबाबाईचे भक्त हे बकऱ्याचं नैवेद्य द्यायचे, दाखवायचे. आपल्या तुळजाभवानी, शिवाजी त्यांची तुळजाभवानी, तशी अंबाबाई. आणि त्यामुळे आम्हाला घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही सुकं मटण खायचं. हे ठीक आहे. सायकल चालवायला सुरुवातीला तर सायकल चालवता येत नव्हती म्हणून शिकायला माझा मावस भाऊ अशोक रांगणेकर तो सायकल चालवायचा छान आणि त्याच्यात ताकदही चांगली होती, व्यायाम करायचा. त्यामुळे तो आम्हाला डबल सीट घेऊन मला जायचा टेमलाबाईच्या टेकडीवर. आणि आपण लग्नानंतर पण गेलो होतो टेमलाबाई, आपला फोटो पण आहे टेमलाबाईच्या टेकडीवरचा. तर त्या टेकडीवर जाताना आम्ही तिकडे एक फायरिंग रेंज होती मिलिटरीचा, तिकडे एक टेमलाबाईच्या टेकडीच्या अलीकडे की पलीकडे मला आठवत नाही पण अलीकडेच मला वाटतं एक मिलिटरी कॅम्प होता मोठा, तिकडे परेड वगैरे चालायची आणि फायरिंग रेंज होती. तर आम्ही सायकल आड वाटेने जरा जाऊन तिकडे त्या फायरिंग रेंजच्या अलीकडे कंपाऊंडच्या बाजूला उभे राहून बघायचं फायरिंग करताना. ते एकदा आजोबांना कळलं. आजोबांना कळल्यावर आम्हाला आजोबांनी सांगितलं नाही फायरिंग रेंजच्या आसपासही फिरकायचं नाही. तेव्हापासून आमचं फायरिंग रेंजला जाणं बंद झालं. आमच्या जाण्याच्या शेवटच्या वर्षातच मी थोडी मध्ये पाय टाकून सायकल चालवायला शिकलो. अशा छान आठवणी आहेत आमच्या. मेधा रत्नाकर पिळणकर, स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या विचारांच्या मेधा पिळणकर सोफा या रुईया कॉलेजमधून पदवीधारक झाल्या. 30 वर्षाहून अधिक काळ एअर इंडियाच्या सेवेत त्या होत्या. आता निवृत्त, सध्या गृहिणीपद भूषवित आहेत. वाचनाची आवड, सामाजिक सेवेत कार्यरत, व्यक्त करीत आहेत आपला संवाद कुलदेवतेच्या गावी. नमस्कार, मी मेधा पेळणकर. दैदिप्यमान बोलक्या दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष. दिवाळी अंकाची ही आगळी वेगळी कल्पना म्हणजे मला घरचं एखादं शुभकार्य असल्यासारखंच वाटतं. कारण अंकात सहभागी होणारे मान्यवर लेखक सर्वच आपुलकीचे, घरची माणसं अशी मला वाटतात. यावेळी विषय दिला होता गोष्टी गावाकडील, तसाच जिव्हाळ्याचा वाटतो. मी काही लेखिका नाही आणि निवेदिका तर नाहीच नाही, पण मला जे सांगायचे आहे ते लिहून दिलेलं मी वाचू शकते तेवढं धैर्य माझ्यात आहे.
तर मी सुरुवात करते गोष्ट गावाकडे. माणूस जन्म घेतो तेव्हा त्याला नाव नसतं, परंतु गाव असतं. त्याचा जन्म कुठे झाला ते आधी विचारलं जातं. त्यामुळे ती जन्मभूमी ठरते आणि जिथे तो वाढतो, मोठा होतो, नावलौकिक प्राप्त करतो, ती त्याची कर्मभूमी होते. मी मुंबईतच लहानाची मोठी झाली आणि पदवी परीक्षेपर्यंत शिक्षणही इथेच पूर्ण केलं. कधी फार दूरवर मुंबई सोडून जाता आलं नाही, त्यामुळे गाव असं कधी कळलंच नाही. कधी कोणाच्या लग्न समारंभात किंवा धार्मिक कार्यक्रमांना गेले तर तिथे आपले पूजाविधी सुरू असताना नावाबरोबर वडील, आई, आजी आजोबा, पणजी पणजोबा, गोत्र, कुलदैवत, मूळ गाव, मूळ पुरुष इत्यादी धर्माला लागून येणाऱ्या पारंपरिक विषयां आणि वंशवेळीबद्दल विचारले जाते. तेव्हा माझ्या पाहण्यात असं येतं की अनेकदा यजमानांना आपले कुलदैवत किंवा गोत्र किंवा मूळ गाव माहीतच नसतं आणि मग याला विचारा त्याला विचारा असं करून काही मिनिटांची चर्चा होते. पण एक वाक्य गर्दीतून हमखास ऐकू येतं कोणतरी वयस्कर नातेवाईकांकडून, काय ग इतक्या पूजा केल्या तरी अजून मूळगाव गोत्र माहीत नाही. पुढे माझ्याही विवाहानंतर तोच प्रकार माझ्या बाबतीत घडला. ती एक म्हणाल तर सांगण्यासारखी गंमत आहे, नाही तर योगायोग म्हणा. माझं लग्न ज्या माणसाशी झालं तोच या दिवाळी अंकाचा संपादक रत्नाकर पिळणकर. पिळणकर नाव मी हे कधी ऐकलं नव्हतं, म्हणजे पिळणकर भेटेपर्यंत. मी सबनीस आणि सबनीस नावाची मोठी मोठी माणसं माझ्या पाहण्यात आहेत. माझे वडील सदाशिव सबनीस, ते म्हणायचे आपण वाडीचे, वाडी म्हणजे सावंतवाडी, कोलगाव प्रदेश तिकडचा. आई जवळपास तिथलीच, म्हणजे कोकण गोव्याकडची. गौड सारस्वत ब्राह्मण. पिळणकर नाव आम्ही त्या कालावधीत कधीच ऐकलं नव्हतं, परंतु कोणीतरी म्हटलं की नावात काय आहे, आणि नावासाठी मी काय माणूस बदलला नाही आणि जे पदरात पडले ते गोड मानावे असं म्हणून मी त्या नावासकट अख्खा माणूस स्वीकारला. मी मेधा सदाशिव सबनीस असून आता मेधा रत्नाकर पिळणकर झाले. दैवाने पुढे आम्हाला साथ दिली आणि पिळणकर नावाला सादेशी असं गोव्यात असल्याचं एक गाव कळलं. गोव्यातील म्हापशाजवळी बारदेश भागात पिळर्णी नावाचं एक गाव आहे, ते पिळणकरांचं मूळ गाव. असा आम्हाला शोध लागला. तो माझ्या लग्नानंतर काही वर्षांनी. म्हणजे कसोटीवर तर माझी निवड चुकली नव्हती. राहता राहिला प्रश्न कुलदेवतेचा. तेही नाट्यमय घडामोडीनंतर उलगडा झाला. तो असा की आम्ही केव्हाही आमच्या दारातील शुभ कार्यासाठी श्री शांतादुर्गेचं नाव घेऊन कार्यारंभ करत होतो. तीच शांतादुर्गा पिळणकरांची असल्याचे सिद्ध झाली. त्याचा उगम आमच्या शीतलादेवी मंदिराच्या वाडीत होणाऱ्या शांतादुर्गाच्या उत्सवाने झाला. कारण ह्याच उत्सवात रत्नाकर पिळणकर ही व्यक्ती एक कलाकार म्हणून आली. आमच्या वाडीतील एका कुटुंबाशी त्यांची मैत्री झाली. ही आमची भेट शांतादुर्गेनेच करून दिली असावी असा आमच्या भोळ्या बाबड्या मनाचा समजूत. या सांगायचा उद्देश असा की गोव्यातील पिळणे गावाचे पिळणकर, त्यांची एक शांतादुर्गा त्या गावात असली तरी खरी शांतादुर्गा म्हणजे कुलदैवत हे नार्वे येथील दुसऱ्या भागात हलवण्यात आले. प्रेक्षक हो, तेव्हापासून आम्ही आमचे गाव म्हणतो ते नार्वे, गोवा, म्हापशाजवळील नार्वे. गोष्टी गावाकडील हा विषय जेव्हा दिला गेला तेव्हा मला माझ्या कुलदेवतेच्या शोधाची प्रचिती आठवली. कारण आपलं स्वतःचं गाव नसेल तर आयुष्यात काहीतरी गमावल्यासारखं मनाला सारखे वाटते. स्वतःचं गाव असेल, ह्या गावात आपल्या कुटुंबाचं वडिलोपार्जित टिकवून ठेवलेलं घर, जमीन, शेत, विहीर आणि त्याचा सांभाळ करणारी आपली त्यावेळी माणसे असतील तर आपण खरेच धनवान ठरतो. खरं सांगू, वर्षातून एकदा तरी अशा आपल्या वास्तूला आपले भेट व्हावी अशी इच्छा असते, तरच जीवन सफल होतं. गावाचं, कुलदेवतेचं केवळ अस्तित्वाचं नुसतं आम्ही शोध घ्यायला गेलो आणि त्यात शांतादुर्गा, मंगेश, महालक्ष्मी, गणपती, मारुती अशा आपल्या श्रद्धेने पूजलेल्या देवतांचे गावात कवळेच्या समीप असणाऱ्या बांदोडा येथील आमची शांतीवन नावाची वास्तू निर्माण झाली. याहून वेगळं सुख हे काय असतं? डॉक्टर अपर्णा मयेकर, व्यवसायाने डॉक्टर. हिंदी मराठी सिनेसंगीत सृष्टीतील नामवंत श्रेष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या ज्येष्ठ कन्या, पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर.
गेली 50 वर्षाहून अधिक काळ संगीत सेवेत आहेत. 14 भाषेत 5000हून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत. सध्या यूट्यूब चॅनलवर ह्याला जीवन ऐसे नाव आणि हिंदीत जीना इसी का नाम है हा साप्ताहिक कार्यक्रम त्यांचा लोकप्रियतेच्या मार्गावर आहे. सादर करत आहेत आपली सुंदरशी कविता माझे माहेर. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मयेकर. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. रत्नाकरच्या दैदिप्यमान या यूट्यूब दिवाळी अंकाचं हे दुसरं वर्ष. त्याचं शीर्षक गीत पण गाण्याचा मला योग आला. मी आयुष्यात पहिली कविता लिहिली ती माझे वडील संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ डीडी ह्यांना ऐकवली. ते स्वतः एक उत्कृष्ट कवी होते. कविता ऐकताना त्यांचे डोळे पाण्याने भरून आले आणि त्यांनी मला खूप खूप आशीर्वाद दिला. कवितेचं शीर्षक आहे माझं माहेर. माझ्या माहेरी ग बाई नागमोडी पाय वाट, थकल्या जीवाला छाया देई झाडी घन दाट. माझ्या माहेरी ग बाई सोनियाचा ग पिंपळ, दारी चवऱ्या ग ढाळी उभ्या माडाची झावळ. माझ्या माहेरी ग बाई घर कौलारू कौलारू, पाण्यासाठी धाव घेई तांबी गाईचे वासरू. माझ्या माहेरी ग बाई पवनचक्की गाई गाणं, अमराईतून येई मंद कोकिळ कुजन. माझ्या माहेरी ग बाई सूर पारंब्या रंगल्या, आखाड्यातून मर्दांच्या खाशा कुस्त्या ग रंगल्या. माझ्या माहेरी ग बाई वट सावित्रीचं व्रत, 7 जन्माचं ते नातं पतिरायाशी सांगत. माझ्या माहेरी ग बाई ज्येष्ठ पौर्णिमेचा पोळा, कौतुकासाठी बैलांच्या सारा गाव झाला गोळा. माझ्या माहेरी ग बाई महादेवाचा डोंगर, नवसाला पावणाऱ्या केळबाईचं मंदिर. माझ्या माहेरी ग बाई पंच कुशाबा पाटील, लक्ष्मीवाणी पाटलीनं नाव गावाचे राखील. माझ्या माहेरी ग बाई दारी उभी माझी माय, माया लई दाट तिची जणू दुधावरली साय. माझ्या माहेरी ग बाई उभा माझा बंधुराया, डोळ्यातील निरांजनी दाटे बहिणीची माया. माझ्या माहेरी ग बाई भावजय लाडूबाई, कोड कौतुक कराया माय लग बग येई. माझ्या माहेरी ग बाई माझा औक्षमंत बाप, भासे फणसाच्या परी मन शहाळ्यावानी साफ. किती कौतिक सांगावं माझ्या माहेराचं बाई, ऊर दाटून हा येई डोळा माझ्या पाणी येई. पाठवणीचा ग बाई मुलींना हा आहे शाप, पाठवणीचा ग बाई मुलींना हा आहे शाप. माझं औक्ष घेऊन जगो माझं मायबाप, माझं औक्ष घेऊन जगो माझं मायबाप. मिनल नारायण मोदी, शिक्षण BA, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतून उपव्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्ती. 2008 पासून काव्यलेखनास सुरुवात, आता त्यातच अधिक रस. सादर करतायत एक अविस्मरणीय प्रवास गावाकडील. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा, छान राहा. तर मी सौ मिनल मोदी. सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर मग मंडळीनो, 9 ऑक्टोबरला आपल्या मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पहिले विमान उडाले. ते थेट चिपी विमानतळावर जाऊन थांबले. मग काय, ते विमान उडून गावाला गेलेले पाहून माझं मनही मग उडू उडू झाले हो. आणि मग मीही थेट 50 वर्ष मागे जाऊन थांबले. तसा माझा जन्म आणि बालपण कोकणातलंच. अगदी एकच नव्हे तर बऱ्याच गावात गेलेलं. वयाच्या 21-22व्या वर्षापर्यंत गावीच राहिले. त्यामुळे गाव म्हटलं की मन लगेच गावाकडे ओढ घेते. मातीचे लाल रस्ते, हिरवेगार निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारा,
समुद्राची गाज, नारळी पोफळीची बनं आणि माडावरून सकाळी काढलेली ताजी ताजी नीरा. तिकडे चिपळूण तालुक्यात मार्गतामाना येथे असताना तर आम्ही जिथे राहत होतो ना, ते घर तर अगदी नदीच्या काठावर होतं. त्यामुळे बाजूला झुळझुळ वाहणारी नदी, त्याच्या बाजूला डोंगर, डोंगरावर करवंदीच्या जाळ्या, तिथलं निसर्ग सौंदर्य तर काय विचारूच नका. किती सांगू आणि किती नको असं अगदी झालं आहे मला. तिथल्या सणांची, शिमगोत्सवाची मजा तर काही विचारूच नका. आणि हो, मुख्य म्हणजे सर्व ऋतूत बदलणारा निसर्ग मी अनुभवला आहे. आणि हे समृद्ध बालपण माझ्यासाठी खूपच आनंददायी ठरलं. असे समृद्ध बालपण अनुभवता अनुभवता मी कधी मोठी झाले ते कळलंच नाही. शालेय शिक्षण आणि नोकरीसाठी लागणार आवश्यक असलेले शिक्षण पूर्ण करून यथावकाश मी प्रथम कोयना प्रकल्प पोफळी या कार्यालयात मी नोकरीला लागले. त्यावेळेसच घडलेला प्रसंग मी आता तुम्हाला एक सांगणार आहे. आम्ही त्यावेळेला चिपळूणला राहत होतो आणि चिपळूण आणि पोफळी असं साधारण पाऊण 1 तासाचा प्रवास मी रोज एसटीन करत होते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे तो एक माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग. 1 मे 1980चा तो दिवस होता. दुपारी 1 वाजताची वेळ होती आणि वैशाखाचे रणरणते ऊन, त्या उन्हात मी आणि माझी एक ऑफिसमधली मैत्रीण किरण साखरकर, ती गुहागरची होती, दोघीजणी पोफळी गावातील जिथे एस टी थांबते त्या नाक्यावर एस टीच्या थांब्यावर उभ्या होतो. हातात एक पोतं होतं आणि त्या पोत्यात संसारोपयोगी थोडीफार भांडी-कुंडी भरलेली, नेहमीची ऑफिसची बॅग, दोघींच्या हातात 2 आमच्या कपड्यांच्या बॅगा. आणि त्या आम्ही जात होतो म्हणजे काय, आमचं जे ऑफिस होतं ना कोयना प्रकल्पाचं, ते कोयनानगरला शिफ्ट झालेलं. आता किरणचा गाव गुहागर, त्यामुळे तिचे वडील आणि थोडं सामान घेऊन त्या दुपारी सुटणाऱ्या गुहागर पुणे या गाडीने ते डायरेक्ट थेट कोयनानगरला येणार होते. आणि मध्ये असलेल्या पोफळी गावात आम्ही दोघी त्या बसमध्ये चढणार होतो सामान घेऊन आमचं. तर झालं काय, त्याच गाडीसाठी आम्ही उभे होतो आणि असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो. असं काय गाडी आल्यानंतर ती थांबणार नाही किंवा गाडीला गर्दी असेल असं आमच्या मनात काहीही आलं नाही. अगदी व्यवस्थित आम्ही बसस्टॉपवर थांबलो आणि झाली गाडीची वेळ झाली आणि आली ती गाडी. समोरून आम्हाला येताना दिसली लालपरी, छान अगदी डौलात आली आणि अगदी आमच्या समोरून सरळ निघून गेली. हो, आम्ही हात दाखवतोय, ती गाडी कुठची थांबवायला, अगदी अशी छान डोळे मिचकावत ती गेली निघून. मग काय झालं, गाडी गेल्यानंतर आमचे धाबे दणाणले. आता काय करायचं, आमच्या डोळ्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. खरं त्यानंतर तिकडे जाणारी एकही गाडी नव्हती. आता मोठा प्रश्न पडला आम्हाला की आता काय करायचं. अशा परिस्थितीत 2 तास आम्ही वाट बघितली, काहीच सोय होईना, काहीच सुचेना. आणि अशा वेळी काय झालं, एक ट्रक आम्हाला थोडा अंतरावर थांबलेला आम्ही पाहिला आणि आम्हाला जरा धीर आला. म्हटलं चला या ट्रकवाल्याला तरी विचारूया की आम्हाला कोयनानगरपर्यंत सोडतोस का म्हणून. तर मग धीर करून आम्ही दोघी गेलो त्याच्याकडे. अगदी आम्हाला काय एवढं हिंदी बोलायला जमत नव्हतं, तरी पण एकदा कसं तरी तोडक्या मोडक्या हिंदीत आम्ही त्याला विचारलं, आमची सत्य परिस्थिती सांगितली की बाबा असं झालेलं आहे, तर आम्हाला तुम्ही जरा कोयनानगरपर्यंत सोडता का. तर तोही लगेच तयार झाला. त्याच्यासोबत आणि एक क्लीनर होता. तर झाला तो तयार झाला. आमचं सामान त्याने ट्रकमध्ये टाकलं आणि मोठा ट्रक होता त्यामुळे पुढे केबिन छान मोठी होती. आम्ही दोघी आत जाऊन आमची साडी बिडी सावरत आम्ही दोघीही जाऊन बसलो त्यात आणि झालं. थोड्या वेळानं आम्हाला बरं वाटलं जरा. म्हटलं चला काय नाही, ते ट्रकची तरी सोय झाली जाण्यासाठी. पुढे घाट आहे, पोफळी सुटल्यानंतर थोडा असा घाट म्हणजे पूर्णच घाट आहे तो. तर घाटाचं वळण संपलं आणि पूर्ण घाटमार्ग सुरू होतो. आमचा प्रवास छान चालू झाला आणि अचानक ट्रक चालक जो होता त्याने मला वाटतं टेप रेकॉर्डरवर गाणी सुरू केली. क्लीनरने उदबत्तीचा पुडा काढला
त्या उदबत्त्या त्या ट्रकमध्ये लावल्या आणि पावसात अगदी अगम्य भाषेत काहीतरी बोलू लागले. आम्हाला काय ती अगम्य भाषा त्यांची कळत नव्हती, कारण आमचं ज्ञान मराठी आणि हिंदी इंग्रजी पुरतं थोडंफार मर्यादित होतं. आम्ही थोडंफार घाबरलो आणि आता काय करायचं काय. तर आम्ही दोघी छान साडीचा पदर असा अगदी घट्ट गळ्याभोवती गुंडाळून बसून राहिलो. तोंडात आपलं राम 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 सुरू. आता काय करायची. आणि आपली बोललो, आम्ही मराठीत बोललो तर त्यांना कदाचित मराठी भाषा समजेल म्हणून आम्ही फक्त नेत्रपल्लवी आमची सुरू झाली की काय करायचं. डोळ्यांनी आम्ही आपले खुणावतोय, गप्प बसायचं, शांत बसायचं. इतर वेळी तो घाट आम्हाला खूप आवडायचा. त्या घाटातून उतरताना पोफळीचं सौंदर्य तर इतकं सुंदर दिसायचं ना. संध्याकाळी आलं तर अगदी ते पोफळी पॉवरचे लुकलुकणारे दिवे वगैरे खूप एवढं छान दिसायचं ना. पण त्यावेळी इतका सुंदर दिसणारा घाट आम्हाला त्यावेळेला भीतीदायक दिसायला लागला. आता आम्ही एवढे घाबरलो की ह्या दरीत आम्हाला काय आमच्या अंगावरचं पैसे बिसे सगळं हे करून काय करून आम्हाला टाकलं तर घरीसुद्धा कळणार नाही, एवढी अवस्था आमची आली. दीड तासाच्या या प्रदीर्घ प्रवासानंतर पूर्ण घाट ओलांडून थोडासा ओळखीचा भाग आम्हाला दिसायला लागला. तरी देखील आमच्या मनातली भीती कमी झाली नव्हती. आणि परत मग नवीन भीती आम्हाला वाटायला लागली. ह्याने जर कोयनानगरला ट्रक थांबवलाच नाही तर आणि सरळ पुढे घेऊन गेला तर काय करायचं. पुन्हा आम्हाला टेन्शन आलं. झालं अखेर ह्या टेन्शनमध्ये असतानाच आम्हाला आमच्या क्वार्टर्स दिसायला लागल्या. ट्रक चाललाय पुढे. ज्या ठिकाणी आम्ही राहणार होतो त्या क्वार्टर्स आल्या. त्याबरोबर त्या दूर अंतरावर दिसायला लागल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं, बाबा रे आम्ही इथेच राहणार, आम्ही इथेच उतरणार आहोत, इथेच राहतो, की आता तुम्ही ट्रक थांबवा, इथे आमची घरं आली. आणि असं ते मोडक्या तोडक्या हिंदी तसं आम्ही सांगितलं. आणि जरा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि झालं. त्याने पण बिचाऱ्याने ट्रक थांबवला, आम्हाला उतरवलं. त्या क्लिनरने आमचं सामान काढून दिलं. परंतु आम्ही एवढे प्रचंड घाबरलेलो होतो ना, आम्हाला फक्त रडू यायचं बाकी होतं. त्या बिचाऱ्याचे साधे आभारसुद्धा मानले नाहीत की काय. आणि अशा परिस्थितीत आम्ही असा अगदी अविस्मरणीय प्रवास करून आम्ही एकदा कोयनानगरला पोहोचलो. याच्या निमित्तानं ही आठवण झाली आणि मला हा प्रसंग तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचा वाटला. आणि ह्या बोलक्या दिवाळी अंकाच्या सहाय्याच्या माध्यमातून मी तो तुमच्याशी शेअर केला. खरंच नंतर मात्र आपण कोणाबद्दल काय ग्रह करून घेतो याचे आश्चर्य वाटले, पश्चाताप झाला. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली, परंतु ती खंत मात्र आज 41 वर्षानंतरही मनात कायम आहे. अरुण फडके गेल्या 90 वर्षातील हौशी आणि व्यावसायिक बालनाट्य चळवळीचा इतिहास आणि पारड्यातील रंगकर्मी यांचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकाचे संकलन लेखन सुरू आहे. विस्मृतीत गेलेल्या म्हणी, वाक्प्रचारांचे अभ्यासक, 60 लेखांची लेखमाला प्रकाशित, रूपकशास्त्र, प्रतीकशास्त्र, चिन्ह संकेत विषयाचे अभ्यासक, देवी दुर्गा प्राचीन संकल्पना संकेत ई बुक, ई साहित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत. आता मी पार्ल्यात राहत नाही आणि मातृदेवता, प्राचीन भारतीय संकल्पना आणि रूपके ही 2 ई पुस्तके यावर्षी ई साहित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहेत. अरुण फडके सादर करतायत आमचे पार्ले. नमस्कार, मी अरुण फडके. माझे परमस्नेही श्री रत्नाकर पिळणकर यांच्या दैदिप्यमान या दिवाळी अंकासाठीचा 2021 मधल्या दिवाळी अंकाचा हा खास त्यांनी मागितलेला व्हिडिओ. दैदिप्यमान या त्यांच्या दिवाळी अंकाचं हे 2रं वर्ष आणि या अंकाचं दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य असं आहे की हा ऑडिओ व्हिज्युअल किंवा दृकश्राव्य असा दिवाळी अंक आहे. आणि या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी त्यांनी दिलेले विषयवस्तू आहे माझा गाव. आणि माझा गाव आहे विलेपार्ले, हे मुंबईतलं उपनगर. कारण मी पार्ल्यात जन्माला आलो, पार्ल्यात लहानाचा मोठा झालो आणि आजही पार्ल्यामध्ये राहतो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की विलेपार्ले हे उपनगर, विशेषतः विलेपार्ले पूर्व हे उपनगर
मुंबई शहराच्या हृदयावरचा कौस्तुभमणी म्हणून ओळखलं जातं अशी एक छान या उपनगराची ख्याती आहे. मी जन्माला आलो या विलेपार्ल्यामध्ये आणि त्या विलेपार्ले उपनगराच्या अनेक छान 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 गोष्टी गेले कित्येक वर्ष मी माझ्या सिनियर लोकांकडनं ऐकत आलो. खास करून फर्स्ट इन द सिटी, फर्स्ट इन सबर्बन अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्या विलेपार्ल्याला खास जोडलेल्या आहेत. भारतातला पहिला सिव्हिल ॲव्हिएशनचा एअरपोर्ट जुहूला झाला 1928 साली आणि 1930 साली आता सांताक्रूज एअरपोर्ट म्हणून आपण ज्याला ओळखतो तो एअरपोर्ट 1930 साली पार्ल्याला झाला. ॲक्च्युली तो पार्ल्याहून जवळ आहे. हा जो एअरपोर्ट आहे हा पार्ल्याहून जवळ आहे आणि तो झाला. आणि 1932 साली जुहूच्या एअरपोर्टवर अशी घटना घडली की भारतीय पायलटनी म्हणजे स्वतः मान्यवर JRD टाटांनी एकट्याने उडवून लंडन ते मुंबई आणलेलं विमान, त्याच्यामध्ये त्यांनी एअर मेल सर्व्हिस सुरू केली होती. हे 1932 साली जुहू विमानतळावर विमान उतरलं आणि त्याची सुरुवात पार्ल्यापासून झाली. या वर्ष 1929 साली दुसरी एक महत्त्वाची घटना घडली आणि ही घटना जागतिक पातळीवर गेली. ती घटना अशी होती की विलेपार्ले पूर्व या परिसरामध्ये चौहान कुटुंबियांनी कन्फेक्शनरी बनवायचा म्हणजे मिठाई, गोड गोळ्या, चॉकलेट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला 1929 साली. 1939 साली त्या काळातल्या गरजांप्रमाणे म्हणजे स्वदेशीची चळवळ त्यावेळेला गांधीजींनी जोरात उभी केलेली होती, टिळकांनी जोरात उभं केलेली होती आणि त्यानुसार पहिलं राष्ट्रीय बिस्किट बनलं ते पार्ले कंपनी, त्याला पार्ले ग्लुकोज असं त्यांनी म्हटलं आणि ती कंपनी सुरू झाली. 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते पहिलं बिस्किट खूप गाजलं. त्यांची त्या वर्षीची जाहिरातही खूप गाजली, ती मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे जाहिरात. हे पार्ल्याचं वैशिष्ट्य असं हे जागतिक पातळीवर गेलं. आज FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये जगामध्ये सर्वात जास्त विकला जाणारा ब्रँड हा पार्ले जी बिस्किटाचा ब्रँड आहे. अशी एक अभिमानाची गोष्ट विलेपार्ल्यासाठी मला मुद्दामून इथे सांगावी लागेल. विलेपार्ल्याच्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या हे बाबूराव परांजपेंचं फार मोठं काम त्या काळामध्ये उभं राहिलं आणि 7-8 मोठ्या सोसायट्या बाबूरावांनी बांधल्या. त्याच्यामध्ये रामानंद सोसायटी आहे, पार्लेश्वर सोसायटी आहे, विष्णुप्रसाद सोसायटी आहे, जय हनुमान सोसायटी आहे आणि शिवानंद सोसायटी आहे. आजच्या घडीला या सर्व सोसायट्या पार्ल्यातल्या सांस्कृतिक बेटांचं ठिकाण झालेले आहेत. इथे असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि फार मोठ्या व्यक्ती इथे राहिलेल्या आहेत आणि इथून पुढे परदेशामध्ये आणि अन्य ठिकाणी यशस्वी होऊन गेलेल्या आहेत. पार्ल्यामधली देवळं हा आणखीन एक विषय आहे असा की जो खूप अभ्यासाचा आहे. पार्ल्यामध्ये सगळ्यात पहिलं पार्लेश्वर मंदिर आलं, त्याच्यानंतर त्याच्यासमोर जैन मंदिर आहे, त्यानंतर गोखल्यांचं राम मंदिर आहे पार्ल्याला मार्केटमध्ये, त्याच्यानंतर दत्त मंदिर आहे, त्याच्यानंतर हनुमान मंदिर आहे. ज्या हनुमान मंदिरावरनं हनुमान रोड हे नाव आपल्या त्या रस्त्याला मिळालेलं आहे. तर अशी पार्ल्यातली ही सगळी मोठी देवळं आहेत. याबरोबरच द्वारकाधीश मंदिर हे पार्ल्यामध्ये आहे. आता ह्या मंदिरांच्या बद्दल बोलताना आणखीन एक गोष्ट, पार्ला पश्चिमेला खूप जुनं 125-150 वर्षाचं जुनं एक मंदिर आहे. आजही उत्तम स्थितीत आहे आणि त्यालाही आपल्याला जाऊन कधी भेटता येईल. परंतु आता मी वेगळ्या विषयाकडे येतो की बरेच जण मला विचारतात की हे विलेपार्ले हे नाव कसं पडलं. तर कदाचित हे भारतामधलं एकमेव शहर किंवा उपनगर आहे की ज्याचं जोड नाव आहे. विले आणि पार्ले ही 2 स्वतंत्र नावं एकत्र जोडून विलेपार्ले असं नाव बनलेलं आहे. हे कसं, आज तुम्ही पार्ला पश्चिमेला गेलात तर तुम्हाला इर्ला विभाग मिळतो, इर्ला रोड मिळतो, इर्ला ब्रिज नावाने तिथे परिसर आहे. याला पूर्वीपासून इर्ला गाव म्हणत असत आणि जरा मोठं गाव पार्ला पूर्वेला होतं त्याला पाडला गाव असं म्हणत असत. पहिल्यांदा रेल्वे स्टेशन झालं 1906 साली विलेपार्ल्याचं. त्यावेळी त्याला विडलई पाडलई असं नाव दिलं गेलं होतं. हळूहळू आणखीन त्याचा बदल होत गेला आणि ते विलेपार्ले, इर्ला पार्ला, मग विलेपार्ले असं ते होत गेलं. आजच्या घडीला त्याच्यामध्ये 2-3 प्रकारे लोक त्याचं वर्णन करतात. इडलई पाडलई, विडलई पाडलई, इर्ला पार्ला
आजच्या घडीला ते विलेपार्ले झालं. ते एकमेव कदाचित शहर किंवा उपनगर आहे भारतातलं की जोड नावाने प्रसिद्ध आहे. तेव्हा अशा या पार्ल्याबद्दल खूप काहीतरी सांगता येईल, परंतु आपण आता अलीकडच्या काळामध्ये पुन्हा जाऊया. ही मी गोष्ट सांगतो ना विलेपार्ल्याची, ही साधारणपणे 50-70 वर्ष पूर्वीची आहे. इथले रस्ते त्यावेळेला लाल मातीचे होते. बरेचसे रस्ते छोट्या 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 जागांमधून लोक शेती करत असत. आम्ही शाळेत जाता येताना किंवा मित्रांकडे जाताना ह्या लाल मातीच्या चिखलातनं आम्ही कितीतरी वेळा गेलेलो आहोत. आणि इथे सगळी गल्ल्या गल्ल्यांवरून छोटे 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 बंगले, त्यांच्या आवारामध्ये त्यांच्या बागा. आणि पार्ल्यामध्ये आज सगळीकडे, पण कधीही आलात पार्ल्यात तरी तुमच्या एक लक्षात येईल, भरपूर झाडं आहेत पार्ल्यामध्ये. अशा या पार्ल्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो. उत्तम शाळा, उत्तम महाविद्यालय, साठे महाविद्यालय, ढाणूकर महाविद्यालय, त्याच्यानंतर पार्ला पश्चिमेला मिठीबाई कॉलेज किंवा NM कॉलेज, अशी ही एक भरपूर शिक्षण संस्था असलेली 2 उपनगरं आहेत, विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्चिम. या उपनगराची दुसरी गंमत अशी आहे की माननीय माजी पंतप्रधान श्री अटलबिहारीजी वाजपेयी यांचं पहिलं राजकीय भाषण हे विलेपार्ल्यात झालं होतं. आणि ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे नैनिक जेलमध्ये होते, त्यावेळेला 1.5 वर्ष त्यांची मुलगी इंदिरा ही पार्ल्यातल्या तेजपाल कुटुंबाकडे त्या काळामध्ये राहत होती. अशी ही विलेपार्ल्याची एक विशेष ख्याती आहे. विलेपार्ल्यामध्ये दुसरं महत्त्वाचं, आज गेले 50-70 वर्षामध्ये बघायला मिळेल असं, स्टेशनमधून बाहेर पडलो आणि पूर्वेला आलो की भरपूर मोठा भाजी बाजार आणि फळ बाजार तुम्हाला पाहता येईल. चर्चगेट आणि VT परिसरात काम करणाऱ्या बऱ्याच महिला आजही रेल्वेनी आपल्या घरी विरार बोरिवलीकडे जाताना पार्ल्याला आठवड्यातनं 1-2दा उतरतात. अगदी चालत 2 मिनिटाच्या अंतरावर भाजी मार्केट आहे, फळ मार्केट आहे, तिथे भाज्या घेतात आणि जातात. असे कितीतरी महिलांनी मला गेल्या कित्येक वर्षात सांगितलं की पार्ल्याचं मार्केट, भाजी मार्केट आणि फळ बाजार असा दुसरीकडे कुठेही मुंबईत मिळणार नाही तुम्हाला, इतका छान ताजी भाजी. अशा असंख्य गोष्टी या पार्ल्यामध्ये आपल्याला समोर दिसतात, दृश्य आहेत. पण पार्ल्याची आणखीन गंमत अशी की मी मगाशी शाळांचा उल्लेख केला, तशा पार्ल्याच्या 2-3 संस्था, सामाजिक संस्था, ह्या अत्यंत मोठं काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यातल्या लोकमान्य सेवा संघ पार्ले ही संस्था पुढच्या वर्षी आपली शताब्दी साजरी करते आहे. आणि या संस्थेच्या आवारात मी लहानाचा मोठा झालो, म्हणजे व्यायामशाळेत खेळलो. मी 5-7 वर्षाचा असताना या लोकमान्य सेवा संघाच्या मैदानात लहानपणी गेलेलो आहे, व्यायामशाळेत खेळलेलो आहे. आणि दुसरी 2 महत्त्वाच्या संस्था पार्ल्यामध्ये आहेत, एक उत्कर्ष मंडळ आणि दुसरी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र. या जरा अलीकडे स्थापन झालेल्या 2 संस्था तितक्याच राष्ट्रीय बाण्यानं आपलं काम सादर करत आहेत. तेव्हा विलेपार्ल्याची ही गंमत तुमच्यापर्यंत आणायची. पण मला विलेपार्ल्यामध्ये आणखीन काही आठवतं. विलेपार्ल्यामध्ये त्यावेळेला खेळण्यांची दुकानं नव्हती, त्यामुळे आम्हाला खेळणी आणण्यासाठी दादरला किंवा चर्चगेटला जावं लागत असे वडिलांना, आईला. आणि कपड्यांचा मार्केट हळूहळू वाढलं, मोठं झालं. आज पार्ल्यामध्ये कपड्यांचं मार्केट खूप मोठं आहे. परंतु माझ्या लहानपणी माझे आईवडील मला दादरला घेऊन जायचे कपडे घेण्यात. दिवाळीतले खास, अगदी दिवाळी आता तोंडावर आलेली आहे, पण माझ्या लहानपणी मला आठवत आहे की दिवाळीचे कपडे घेण्यासाठी खास दादरला जायचं आणि तिथून हे आणायचं. हळूहळू आणि पार्ला वाढत गेलं. नानावटी हॉस्पिटल किंवा अन्य चांगली हॉस्पिटल्स आणि पार्ल्याच्या मार्केटमध्ये असलेलं गावडे हॉस्पिटल ही लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी 2 हॉस्पिटल, जवळ असलेली इस्पितळ हॉस्पिटल्स आपल्याला पार्ल्यामध्ये मिळतात. आता पार्ला गेल्या 30 वर्षामध्ये किती वाढलं. 1918 साली विलेपार्ल्याची लोकसंख्या होती निव्वळ 7,000. ती हळूहळू वाढत 2 लाखावर गेली. आजच्या घडीला साधारणपणे 2021मध्ये विलेपार्ल्याची लोकसंख्या निश्चितपणे 5-7 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. इतक्या इमारती पार्ल्यामध्ये बांधल्या गेल्या आणि पूर्वीचे बंगले आता पाडून त्याच्याऐवजी उंच इमारती पार्ल्याचं वैशिष्ट्य झालेले आहे. आणि पार्ल्याचा भाजी बाजार आणि त्याच्याबरोबर खरेदीसाठी मॉल्स, अशा गमती या पार्ल्यामध्ये आहेत. परंतु मला आठवणारं पार्लं, मगाशी मी उल्लेख केला लालमातीचं पार्लं,
त्या पार्ल्यामध्ये आमच्या लोकमान्य सेवा संघाचं ग्रंथालय, त्या ग्रंथालयात मला आई वडील घेऊन जायचे, वडिलांबरोबर मी जायचो. त्याच्यानंतर व्यायामशाळेत जायचो. त्याच्यानंतर दर शनिवारची मला एक आठवण आहे की दर शनिवारी माझे वडील लोकमान्य सेवा संघाच्या कार्यामध्ये होते आणि दर शनिवारी सकाळी मला ते शाळेत सोडायचे, कारण शनिवार सकाळी असायची शाळा आमची, टिळक विद्यालय ही शाळा. आणि आम्हाला ते शाळेत, माझे वडील मला शाळेत एक आठवड्यातले एकदा सायकलवरनं सोडायचे आणि मग ते यायचे टिळक मंदिरामध्ये. टिळक मंदिरामध्ये तिथे आखाडा होता आणि मोठ्यांची व्यायामशाळा आहे तिथे, आज फार मोठी आहे ती. तिथे हनुमानाची मूर्ती आहे, अगदी पहिल्यापासून 100 वर्षापासून स्थापन झालेल्या मूर्तीची पूजा आणि आरती माझे वडील करायचे. अशा कितीतरी गोष्टी. मग मोठा झाल्यानंतर मी त्या आरतीमध्ये सहभागी व्हायला लागलो. लोकमान्य सेवाचा गणपती, सेवा संघाचा गणपती ही आणखीन एक वेगळी आठवण आहे की सर्व लहान मुलांच्या आठवणीत कायम प्रत्येक पहिल्या शनिवारी, गणपतीतला पहिला शनिवार हा व्यायामशाळेच्या आरतीचा असतो आणि अशा कित्येक आरत्या मी त्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. आणि लोकमान्य सेवा संघातली त्या काळात होणारी नाट्य चळवळ किंवा गॉसिप ग्रुप म्हणूया, साधारणपणे 1968-70 पासून खूप फोफावली आणि आज बरीच नामवंत कलावंत या पार्ल्यामध्ये स्थायिक आहेत. आणि विलेपार्ल्याच्या आणखीन वैशिष्ट्यामध्ये उत्तम लेखक, उत्तम चित्रकार, उत्तम अभिनेते, उत्तम नाट्यकर्मी अशांचं हे पार्लं म्हणून ओळखलं जातं. अशा पार्ल्याच्या आमच्या आठवणी आहेत. पुन्हा मगाशी मी म्हटलं तसं पुन्हा सांगतो की हे आमचं विलेपार्ली गाव आहे ना, हे मुंबई शहराच्या हृदयावरचा कौस्तुभमणी आहे. आपल्याला विलेपार्ल्याची ही महती ऐकून बरं वाटलं असेल. कारण काय आहे, माझ्या वडिलांचा जन्म बडोद्यातला आणि आईचा जन्म श्रीवर्धनच्या जवळच्या एका खेड्यातला. त्यामुळे मी लहानपणी फारसा आईच्या गावी गेलो नाही, पण वडिलांच्या बडोद्याला मी माझ्या लहानपणी दर उन्हाळी सुट्टीमध्ये जात असे. आणि तिथला माझा एक फायदा झाला की मी आज अस्खलित गुजराती बोलतो. माझी दुसरी मातृभाषा असावी अशी मी गुजराती भाषा बोलतो. परंतु जरी बडोद्यात मी नियमितपणे जात राहिलो, सुरतेला जात राहिलो, अहमदाबादला जात राहिलो, तरीसुद्धा विलेपार्ल्याबद्दलचं माझं प्रेम, आत्मीयता ही कधीही कमी झाली नाही. आणि देवकृपेने, सरस्वती कृपेने आज गेले 5-7-10 वर्ष मी या विलेपार्ले उपनगराबद्दल भरपूर काही लिहितो आहे. इथल्या बलुतेदारांवर म्हणजे पहिल्या व्यापाऱ्यांवर लिहितो आहे, इथल्या कलावंतांवर लिहितो आहे, इथले यशस्वी होऊन पार्ला सोडून गेलेल्या नागरिकांवरती मी लिहितो आहे. आणि माझे सगळे लेख हे वाचकांना आवडतात आणि त्याला मला उत्तम अभिप्राय मिळतात. तेव्हा हे असं माझं पार्लं मी चौफेर मांडतो आहे. नुसतं पार्ल्याचं वर्णन करून मी थांबणार नाही आज. तर माझे लेखही तुम्ही वाचा आणि त्या पुस्तकांची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या अखेरीला देतो आहे. तेव्हा रत्नाकर, मला माझ्या गावाबद्दल बोलण्यासाठी तू संधी दिलीस आणि खूप छान विषय निवडलास. अर्थात प्रत्येकाचं गावातलं वास्तव्य आणि त्यावेळेला त्यांचे अनुभव हे निश्चित गमतीशीर असणार आहेत आणि तसे हे माझे विलेपार्ल्याचे अनुभव. पुन्हा एकदा रत्नाकर पिळणकर या माझ्या स्नेहीला मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना, हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मंडळी. आपल्याला हा दैदिप्यमानचा दिवाळी अंक आवडला असेल अशी आशा आहे. पुढल्या वर्षी 2022 साली पुन्हा भेटू एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत राम राम.